महाकुंभामध्ये पत्नीला घेऊन गेला. कुटुंबाला सांगितले गर्दीत पत्नी हरवली. पण सत्य काही औरच. एक सत्यकथा. प्रयागराज महाकुंभावरती गेलेला एक व्यक्ती दिल्लीला आपल्या मुलाला फोन करतो. तो जेव्हा मुलाला फोन करतो तेव्हा त्याच्या मुलाशी काहीही न बोलता तो फक्त रडत असतो. त्याला फक्त रडू येत असतं. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नसतात. आपल्या वडिलांची ही अशी अवस्था पाहून मुलगा वडिलांना विचारतो, बाबा नेमकं काय झालं आहे? हे ऐकून वडील अजून जोरजोरात रडू लागतात. खरं तर गोष्टच अशी काही होती की ज्याच्यामुळे त्याला स्वतःचं रडू आवरता येत नव्हतं. वडील रडत रडत आपल्या मुलाला सांगतात, गेल्या 15 तासांपासून मी तुझ्या आईला शोधत आहे, पण ती मला कुठेच भेटत नाही. ही गर्दी इतकी आहे की त्या गर्दीमध्ये ती कुठे गेली ती मला सापडत नाही आहे. मी प्रत्येक जागी तिला शोधले, पण कुठेही मला भेटली नाही. आपल्या वडिलांचे हे शब्द ऐकल्याबरोबर मुलगा देखील घाबरतो. पण आता त्याला घाबरून काही फायदा नव्हता. म्हणून तो आपल्या वडिलांना धीर देत म्हणतो, बाबा देवावरती विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. तुम्ही जिथे जे प्रयत्न करू शकता ते तुम्ही सर्व करा. तिथे पोलीस प्रशासनाशी इतर लोकांशी संपर्क साधून तुम्ही आईला शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवा. त्यानंतर तो मुलगा त्याच्या लहान भावाला आई हरवल्याबद्दलची माहिती सांगतो. त्यानंतर ते दोघे भाऊ त्याच्या मामाकडे जातात आणि मामाला झालेली घटना सांगतात की आई हरवलेली आहे आणि आमच्या वडिलांचे रडून रडून खूप बेहाल झालेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर महाकुंभला गेलं पाहिजे आणि आईला शोधलं पाहिजे. दोन्ही मुलं मामांना घेऊन त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी पोचतात. त्यानंतर बराच शोध घेतल्यानंतर त्यांची आई त्यांना भेटते. पण ती जशी भेटते त्या गोष्टीची त्यांनी कधीही कल्पना देखील केलेली नसते. त्यांच्या आईची हत्या झालेली असते आणि पोलिसांनी जेव्हा या सगळ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासमोर जे सत्य बाहेर आले ते सत्य पचवण्यासारखं नव्हतं. ही एक सत्य घटना आहे आणि ही दिल्लीमध्ये घडलेली आहे. ही घटना त्यांच्यासोबत घडली. त्यांचे नाव आहे अशोक. हा दिल्लीमध्ये सफाई कामगाराचं काम करत असे. त्याच्या पत्नीचे नाव मीनाक्षी असे आहे आणि तिचं वय साधारण 35 वर्ष असावं. बऱ्याच दिवसांपासून मीनाक्षीने आपल्या नवऱ्याच्या मागे तगादा लावला होता. बरेच लोक महाकुंभला स्नानासाठी जात आहेत, तर आपणही तिथे स्नानासाठी जाऊया. बायकोच्या या सतत बोलण्यामुळे त्यानं आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर ते दोघे 17 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्यासाठी निघतात. ते 18 फेब्रुवारीला महाकुंभला पोचतात. त्या गर्दीमध्ये अशोक आपल्या पत्नीसोबत फोटो देखील काढतो आणि तो सोशल मीडियावरती टाकतो. त्यानंतर ते स्नान वगैरे करून इकडे तिकडे फिरतात. ते असेच इकडे तिकडे फिरत असताना तेव्हा अचानकपणे गर्दीचा एक झोत त्यांच्या दिशेने येतो आणि त्यांच्यामध्ये त्यांचा आपल्या पत्नीशी हात सुटतो. त्या गर्दीच्या घोळक्यामध्ये त्यांची पत्नी कुठेतरी गायब होते. ती त्यांना दिसतच नाही. तो तिला खूप सारे आवाज देतो, पण त्याला तिचा काहीही प्रतिसाद येत नाही. त्यामुळे तो खूप चिंतेमध्ये पडतो. तिथे त्याला जेव्हा पोलीस दिसले तेव्हा तो पोलिसांना सांगतो की मी आणि माझी पत्नी इथे कुंभमेळ्यामध्ये स्नानासाठी आलेलो होतो, पण अचानकपणे गर्दीचा लोट वाढला आणि माझा आणि माझ्या पत्नीचा हात सुटला. पण आता मी तिला सर्वत्र शोधले आहे, पण ती मला कुठेही सापडत नाही. कृपया मला माझ्या पत्नीला शोधण्यासाठी मदत करावी. पण त्याला तिथून देखील काही मदत मिळत नाही. त्यानंतर तो सर्वत्र इकडे तिकडे शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला त्याच्यात देखील यश येत नाही. अशीच रात्र निघून जाते. दुसरा दिवस उजाळतो. तेव्हा तो आपल्या घरी फोन करतो. त्याला 3 मुले होती. त्यापैकी मोठ्या मुलाला तो सांगतो की ह्या गर्दीच्या लोटामध्ये कुठेतरी तुझी आई हरवली आहे आणि प्रत्येक जागी मी तिचा शोध घेतला आहे, पण कोणत्याही जागी ती मला भेटलेली नाही. वडील रडत होते
आणि आपल्या मुलाला सांगत होते. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही चिंता करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाला सांगतो की आपली आई महाकुंभमध्ये हरवली आहे, त्यामुळे आपले वडील फार चिंतेत आहेत. आपल्याला देखील आईला शोधण्यासाठी तिथं गेलं पाहिजे. ते दोघेजण आपल्या मामाला फोन करतात आणि त्यानंतर मामा आणि हे दोघेजण प्रयागराजला जाण्यास निघतात. ते प्रयागराज जंक्शनवरती उतरतात. तिथे उतरल्यावरती ते प्रत्येकाला आपल्या हातातील आपल्या आईचा फोटो दाखवतात आणि प्रत्येकाला विचारतात की ही माझी आई आहे, तिचे नाव मीनाक्षी आहे आणि ही कुंभमेळ्यामध्ये हरवलेली आहे. तिघेही जण आपापल्या परीनं प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करतात, पण तिघेही आपापसात नेहमी संपर्कात राहतात. कारण लहान मुलगा जरा लहानच असतो, त्यामुळे त्यांना ही देखील भीती असते की ह्या गर्दीच्या लोटामध्ये तो देखील हरवता कामा नये. त्यांना तिथे जिथे जिथे संपर्क करता येईल, म्हणजेच पोलीस कार्यालय, आजूबाजूच्या व्यक्ती, प्रत्येक ठिकाणी ते आपल्या आईविषयी चौकशी करत होते. त्यानंतर ते शोधयंत्रणेच्या इथे देखील जातात. तिथे देखील ते आपल्या आईविषयी सांगतात. त्यानंतर ते तारागंज या पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिथे देखील ते आपल्या आईचा फोटो दाखवून आपली आई हरवल्याची माहिती पोलिसांना सांगतात. तेवढ्यात एका पोलिसाचं लक्ष त्या फोटोकडे जातं. तेव्हा तो त्यांना सांगतो की झुसी पोलीस स्टेशनमध्ये एक महिला भेटली आहे, तर तुम्हाला तिथे जाऊन चौकशी केली पाहिजे. त्या पोलीस स्टेशनला गेल्यावरती देखील ते सर्व माहिती तेथील पोलीस निरीक्षकाला सांगतात. जेव्हा ते पोलीस निरीक्षक त्या महिलेचा फोटो बघतात, तेव्हा त्या फोटोकडे ते पाहतच राहतात. 19 फेब्रुवारीला सकाळी आझादनगर भागामध्ये सकाळी 6:30 वाजताची वेळ होती. मोहन नावाचा एक भाडेकरू होता. त्याला सकाळी बाथरूमला जायचे होते. जेव्हा तो बाथरूममध्ये जात असतो, तेव्हा त्यानं समोर एक महिला बघितली, जी जवळजवळ पूर्ण रक्ताने भरलेली होती. ते सारं पाहिल्यानंतर तो मोहन जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो. त्याचा तो आवाज ऐकून त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक येऊन तिथे जमा होतात. त्या महिलेची ती अवस्था बघून सगळेजण अचंबित होऊन जातात, कारण तिच्यावरती कुणीतरी धारदार शस्त्रानं खूप सारे वार केले होते आणि वार असे केले होते की ज्याच्यामुळे तिला ओळख होणे अशक्यप्राय झालं होतं. पोलिसांनी त्या महिलेच्या शवाला आपल्या ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टला पाठवले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे समोर आले की तिची हत्या ही धारदार शस्त्राने केली गेली होती. नक्की तिची हत्या कोणी केली आणि हत्यारा कोण होता, हे आता पोलीस शोधतच होते. आता तिची कोणतीच ओळख पटत नसल्यामुळे त्या महिलेचे प्रेत हे 72 तासांसाठी तिथे ठेवले जाते. कारण जर का असे एखादे बेवारस शव मिळाले तर ते 72 तासांसाठी कुणी नातेवाईक येतो का हे पाहण्यासाठी ठेवले जाते. त्या 72 तासांमध्ये जर कुणी नातेवाईक तेथे आले तर ते त्यांच्याकडे सोपवले जाते. जर कुणी आले नाही तर त्या प्रेताचे पोलीस प्रशासनातर्फे अथवा एखाद्या सामाजिक संस्थेतर्फे अंत्यसंस्कार केले जातात. पण अजूनपर्यंत 72 तास पूर्ण झालेच नव्हते. 21 फेब्रुवारीला हे त्या ठिकाणी पोचले असतात. तेव्हा ते निरीक्षक त्यांना पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये जायला सांगतात. जसे ते पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये जातात, त्यांना त्या महिलेचे शव दाखवले जाते. तेव्हा ते पाहिल्याबरोबर ते दोन्ही मुलं जोरजोरात ओरडू आणि रडू लागतात. कारण त्या महिलेच्या अंगावरती जी साडी होती ती त्यांच्या आईची होती आणि ती साडी त्यांची आई घालत असते. त्यानंतर त्या शवाचे हातपाय देखील ते पाहतात. आता ते त्या शवाला पाहून अजूनच रडू लागतात, कारण ती त्यांची आई असते. पण ती आता ह्या जगात नव्हती, ती मृत पावलेली होती. आता आपल्या आईची हत्या कोणी केली हा मोठा प्रश्न होता. आता पोलीस निरीक्षक त्यांना सांगतात की तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही याचा शोध घेत आहोत आणि हत्यारा जो कोणी आहे त्याला आम्ही लवकरच पकडू.
तपासाचे चक्र सुरू झाले. आसपास असणारे सर्व CCTV कॅमेरे चेक केले गेले आणि त्या CCTV कॅमेरामध्ये त्यांना असे आढळून आले की ही महिला एका पुरुषासोबत जात आहे. जेव्हा त्या पुरुषाचा फोटो त्या मुलांना आणि त्याच्या मामांना दाखवला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तर आमचे वडील आहेत. त्यानंतर पोलिसांनी ते ज्या लॉजवर थांबले होते त्या लॉजवरती जाऊन चौकशी केली. त्यांनी तिथे त्या लॉजवरती कोणतेही ID देखील जमा केलेले नव्हते, कारण ते लॉज त्यांना एका रस्त्यातच ओळख झालेल्या व्यक्तीने, त्याचे नाव सुरेश म्हणून होते, त्याने घेऊन दिले होते. कारण मीनाक्षीने त्याला विनंती केली होती की आम्ही खूप गरीब आहोत आणि आमची सकाळची ट्रेन आहे, तर आम्हाला आत्ता फक्त 4 ते 5 तासांसाठी लॉज हवा आहे, तर आम्हाला कमीत कमी पैशात कुठे लॉज मिळालं तर सांगावं. त्यामुळे सुरेशने 500 रुपयांमध्ये त्यांना त्या लॉजचा रूम दिला होता. आता नेमकं पुढे काय करायचं ह्या प्रश्नातच पोलीस प्रशासन असताना त्यांनी त्या मुलांना त्यांच्या वडिलांना भेटायसाठी बोलवायला सांगितले. मुलांनी आपल्या वडिलांशी संपर्क केला आणि त्यांनी वडिलांना एका ठिकाणी भेटायला बोलावले. तिथे अगोदरपासूनच पोलीस येऊन थांबलेले होते. जसे त्यांचे वडील तिथे आले, पोलिसांनी त्यांना लगेचच आपल्या ताब्यात घेतले आणि चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना विचारणा करायला सुरुवात केली की जेव्हा तुम्ही लॉजवरती आला होतात तेव्हा तुम्ही तुमचे ID का सबमिट केले नाही आणि तुम्ही तुमच्या पत्नीची हत्या का केली. अगोदर तो ह्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देत असतो. मी माझ्या पत्नीची हत्या केली नाही. पण पोलिसांनी जेव्हा सक्ती दाखवली आणि त्याला विचारले तेव्हा तो त्या गुन्ह्याची कबुली देतो. आम्ही लॉजवरती थांबलो होतो तेव्हा रात्री 1 वाजता जेव्हा माझी पत्नी बाथरूमला गेली तेव्हा मी तिची हत्या केली. त्या व्यक्तीनं जेव्हा त्या हत्येचे कारण सांगितले तेव्हा त्याची दोन्ही मुलं, मामा आणि पोलीस प्रशासन सगळ्यांना ते ऐकून धक्का बसला. त्याने सांगितले की त्याचे दिल्लीमध्ये एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि या गोष्टीची माहिती त्याच्या पत्नीस म्हणजे मीनाक्षीला झाली होती. त्यामुळे आमच्यामध्ये सतत भांडण होत होती. मीनाक्षीचे म्हणणे होते की तू त्या स्त्रीशी भेटणार नाही, पण तिचा नवरा कोणत्याही परिस्थितीत त्या दुसऱ्या स्त्रीला सोडण्यास तयार नव्हता. जेव्हा त्याला ह्या गोष्टीची जाणीव झाली की ही आपल्यामध्ये येत आहे तेव्हा त्यानं विचार केला की हिचाच काटा काढावा. जेव्हा मीनाक्षी त्याच्या मागे हट्ट करू लागली की महाकुंभला जाऊया आणि स्नान करूया तेव्हा त्याला देखील हा एक चांगला मौका वाटला की ज्याच्यातून आपण आपला हेतू साध्य करू शकतो. जेव्हा तो पत्नीला कुंभमेळ्याला घेऊन गेला तेव्हा तो तिच्यासोबत इतका चांगला राहत होता की तिला ह्या गोष्टीची अजिबात कल्पना आली नाही की हा कुंभमेळा माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण असणार आहे. त्यानं त्याचा हेतू साध्य केला होता. त्याला असे वाटले की आपण जर का आपल्या मुलांना तुमची आई हरवली असे सांगितले तर त्यांना ते सत्य वाटेल आणि मुलांना तसे वाटलेही होते. पण पोलिसांसमोर मात्र त्याचे थातूरमातूर सत्य चालू शकले नाही. पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतले आणि त्याला तुरुंगात पाठवले. आता यातून सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की इतके वर्ष आपल्या पत्नीसोबत संसार करून 3 मुलं असताना एका परक्या स्त्रीसाठी त्यानं आपल्या पत्नीची हत्या केली. आता तो देखील तुरुंगात आहे, पण ती जी 3 मुलं आहेत ती बिना आईबापाची झाली. त्यामुळं कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर 100 वेळा त्या गोष्टीचा विचार करणे फार गरजेचं आहे.